चला नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो आता आपण डे 3 करणार आहोत. आपण डे 2 आपण केलेलं नाही आहे. डे 2ला आपण जसं ठरवलं होतं तसं रेस्ट केली आहे. सो आता तुम्ही बघू शकता, आता आपण चाललो आहे माउंट फुजीला. माउंट फुजी, कावागोची साईडचे सर्व प्लेसेस करायला. सो चला, तर आज आपला 5चा तिसरा दिवस आहे ॲक्च्युली, आणि त्यानंतर तो 5 व्हॅलिड रन असणार आहे. तर आपण हवे तेवढे प्लेसेस कवर करायचा प्रयत्न करूया, आणि तुम्हाला सांगतोच तसं मी काय काय गोष्टी आपण कवर करतो आहे, काय काय नाही, आणि कशा प्रकारे रूट्स आपण फॉलो करू. त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळं हेल्प करेल, काय काय करू शकतो आपण, काय काय नाही. चला.すいません。はい。あ、そう。ワイドパス。ワイドパス3人。はい。はい。सो तुम्ही बघू शकता, आपण पास दाखवले. हां, होनात्सुगी. हां, सॉरी. स्वतः आपण होनात्सुगी रूट म्हणजे आमच्या ऑफिसचा जो गोदावरी रूट आहे, जो लास्ट टाइम आम्ही हाकोटा यूज केला तो सेम रूट आम्ही आता यूज करणार आहे. ॲक्च्युली आम्हाला लास्ट टाइम करायचं होतं, पण हाकोनीवर फक्त हार्डली 15 मिनटाचा रस्ता होता, पण तेवढं डे युटिलाइज नाही करता आला आम्हाला ट्रिपसाठी. इवन हाकोनीचे पण आम्ही खूप सारे प्लेसेस आम्ही कवर नाही केले, कारण की 1 डेमध्ये पॉसिबल नव्हतं त्या गोष्टी सर्व. सो आम्ही आता आत्सुगी स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर आम्ही होनात्सुगीला आता लोकलने जाणार आहे, ट्यून एक्सप्रेस पकडणार. होनात्सुगी लोकल आलेली आहे. बघू शकता आत्सुगी हार्डली 2 मिनिटाचा रस्ता. सो तुम्ही बघू शकता, आता आम्ही होनात्सुगीला पोहोचलेलो आहे. हरावून आपण चेंज करू, नाहीतर मोठं आपण चेंज करूया. सो त्याची 2 वे आहे आपल्याला, कोणतं सुटेबल होईल ते बघूया आपण. त्यानंतर कोणतं सुटेबल होईल ते बघूया, आणि त्यानंतर आपण चेंज करूया. चला. सो आपण एलिव्हेटरने आपण खाली उतरणार आहोत. खाली
सो आपण बघितलंय मात्सुदा स्टेशन आलेलं आहे JR लाईन्सला, बघू शकता तुम्ही. आता आम्ही सेम इथं परत पास दाखवणार आहे आणि एंट्री करणार आहे. पास हां त्याच्यातून जा एंट्री होते. सो आपण काय झालेलं आहे, आपला पास ह्या शिनमात्सुदामध्ये चालत नाही आहे. सो ही ऑरेंज लाईन असल्यामुळे आपण नाही करू शकलो. सो आपल्याला ॲडिशनली हा 240 रुपीज इच आम्हाला एक सेपरेट तिकीट काढ लागलेलं आहे. आता आम्ही इथून कुजूपर्यंत जातो आहे आणि कुजूरून आम्हाला गोतिंबासाठी ज्या आहेत त्या आमच्यात कवर होतात. सो आम्हाला मात्सुदापासून गोजूपर्यंत आम्हाला जावं लागतं आहे आणि तिथून नंतर आम्ही आमचे पास ॲक्सेसेबल आहे. सो असं झालं आहे आमचं, थोडासा प्रॉब्लेम झाला आम्हाला. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, नो प्रॉब्लेम, याच्यातूनच शिकता आपण. तुम्ही बघू शकता आपण कुठे आहे, मात्सुदा स्टेशनला. सो तुम्ही बघू शकता ट्रेन आलेली आहे आम्हाला कोजूसाठी. छोटीच ट्रेन आहे, हार्डली 2च डब्यांची. आपण उतरलेलो आहे कोजूमधून. आपल्याला JR लाईन्स गोतेंबासाठी आता आपल्याला JR लाईन्स घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तर आता आपण कोजूमधून चाललो आहे. आता आपण तुम्ही बघू शकता कोजू आलेला आहे. कोजूतून आपण आता उतरू, रस्ता पकडणार आहे आपण. आता कोजूतून आपण गोतिंबाला कसं जाईल ते चेक करूयात आपण. म्हणजे यांचं म्हणणं होतं की ज्या ऑरेंज JR असतात ना ते चालत नाही. तो यांचं म्हणणं होतं की फक्त ज्या ग्रीन JR असतात तेच चालतात, ऑरेंज JR चालत नाही. सो आता आपल्याला ग्रीन JR बघायला लागेल पुढे कसं जातं ते. सो मित्रांनो टाईम चेंज केला आहे, तरी 2 ट्रेन पण फुटलेली आहे. आणि जर आपल्याला जर गावाकडच्या पुढे जायचं तर त्यासाठी थोडंसं जास्त टाईम लागतो. तर 1 वाजता तर 1 तास फक्त गावाकडच्या पकडणं मुश्किल आहे. सो आम्हाला जर गावाकडच्या पुढे जायचं झालं तर आम्हाला टोकियोला जाऊन परत रिटर्न यावं लागेल. सो आमचा प्लॅन फेल झालेला आहे. तर आम्ही आता टोकियोला जातो आहे आणि टोकियोला प्लेसेस बघणार आहे. पुढा झाला आहे आमचा. तुम्ही बघू शकता आपण टोकियोला पोहोचलेलं आहे. आता आपण लोकेशन डिसाईड करून जाऊया. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आपण मनोरची सेंट्रल एक्झिटने जात आहे.
हे बघू शकता टोकियो स्टेशन इकडे. तुम्ही बघू शकता ते तिकडे टोकियो टावर समोर कोपऱ्यात. सो मित्रांनो टोकियो टावरला चाललो आहे आपण आज आणि कवर करूया, कारण की बऱ्याचशा गोष्टी ह्या पॉसिबल नव्हत्या कवर करणं. सो आम्ही रँडम प्लेसेस डिसाईड केले, तर ते रँडम प्लेसेस आम्ही कवर करणार आहोत. त्यामध्ये की टोकियो टावर. सो तुम्हाला दाखवतो चला टोकियो टावरचं सगळ्यांना झालं. सो आता मी टोकियो टावरसाठी बस घेतलेली आहे, JR बस. ही JR बस आपल्या पासमध्ये कवर असते. सो आपण ते पासचं युटिलाइज करून आपण टोकियो टावरला इवन टोकियोतल्या कोणत्याही प्लेसेसवर JR बस फ्रीमध्ये अलाउड आहे. टावरला पोहोचलाय बघू शकतो तुम्ही. सो बघू शकता तुम्ही आपण टोकियो टावरला पोहोचलो आहे. टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवतो. बघू शकता टोकियो टावर रात्रीचं किती ब्युटिफुल दिसतं ते. हे पार्किंग आहे. बघू शकता आता आपण टोकियो टावर जी JRची बस घेतली होती त्या बसने आता आपण रिटर्न चाललो आहे अत्सुकी साईडला. पण आपण मिडल स्टॉपमध्ये शिनागावापर्यंत ह्या बसने आलो, त्यानंतर आपण ट्रेनमध्ये बसून आपण रिटर्न जाणार आहे.